तर TYBSc इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सिलेबसबद्दल जर विचार केला तुम्ही, तर आपल्याला TYBSc इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी हे टोटल 5 युनिट्स आहेत. त्याच्यातलं फर्स्ट युनिट आहे ते स्ट्रक्चर अँड रिॲक्टिव्हिटी ऑफ मॉलिक्युल्स. त्यानंतर सेकंड युनिट आहे मॉडर्न थेरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड पार्ट ए, मॉडर्न थेरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड पार्ट बी. त्यानंतर युनिट 4 पार्ट सी अँड युनिट 5 पार्ट डी. टोटल 5 युनिट्स. 5ही युनिट्सला तुम्ही वेटेज बघितलं तर सगळ्यांना 12 मार्क्स पर चॅप्टर असं वेटेज आहे. 12 × 5 60 मार्क्स. टोटल 60 मार्क्सचा एक्सटर्नल पेपर. प्रत्येक चॅप्टरला 12 मार्क्सचं वेटेज आहे. आणि हे पहिलंच चॅप्टर जे सोडलं तुम्ही स्ट्रक्चर अँड रिॲक्टिव्हिटी ऑफ मॉलिक्युल्स, ते आपण डिस्कस करणारच आहोत, ज्याच्यात VSEPR थिअरी वगैरे डिस्कस करणार आहोत आपण. तर त्यानंतर युनिट सेकंड जर आपण बघितलं तर मॉडर्न थेरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स पार्ट ए. तर युनिट सेकंडपासून सुरुवात केली 5थपर्यंत. तर सगळेही जर तुम्ही एक वेळा सगळे चॅप्टर्स जर बघितले, सगळे युनिट्स बघितले, तर पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी अँड पार्ट डी याच्यावरून आपल्याला काय समजतं, तर हे सगळेही जे चॅप्टर्स आहेत ते एकमेकांशी रिलेटेड असणार आहेत. की पार्ट ए झाल्यानंतर पार्ट बी सुरू होणार आहे, पार्ट बी नंतर पार्ट सी आणि पार्ट सी नंतर पार्ट डी. तिथून पुढचं म्हणायचं झालं तर आता ही गोष्ट समजली की आपले पुढचे 4ही चॅप्टर एकमेकांशी रिलेटेड. पहिलं जर आपण व्यवस्थित केलं तरच आपल्याला दुसरं समजेन, दुसरं व्यवस्थित केलं तरच तिसरं समजेन, आणि तिसरंही केलं तरच चौथं समजेन. म्हणून कुठलंही लेक्चर जर आपण एकही बंक केलं मधून तर आपल्याला पुढचा पार्ट समजणार नाही. तर याच्यासाठी बी केअरफुल की प्रत्येक लेक्चर्स, प्रत्येक चॅप्टर तुम्हाला, की याच्यात असं नाही करू शकत तुम्ही की चॅप्टर थर्ड करून घेऊ, फर्स्ट म्हणजे सेकंड सोडून देऊ, त्यानंतर फोर्थ करून घेऊ, कुठलंही एक सोडून देऊ, असं नाही. तुम्हाला हे सुरुवातीपासून सेकंड चॅप्टरपासून फोर्थपर्यंत जवळपास तुमच्या हा 48 मार्काचा सिलेबस की जो एकमेकांशी रिलेटेड आहे, तर तो तुम्हाला करणंच करणं आहे. तर त्यानंतर पुढे जाऊन याच्यात जर बघितलं तर सुरुवात काय होते, तर मॉडर्न थेरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. या कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सबद्दल जर तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही लॉकडाऊनमध्ये सगळं विसरला नसाल, SYBSCमध्ये थोडेफार प्रेझेंट असाल, तर SYBSC सेकंड सेमला मीच शिकवलेला टॉपिक आहे हा, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, इंट्रोडक्शन ऑफ कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. मी त्यावेळीही सांगायचो तुम्हाला की हा ॲज इट इज जो कोर्स आहे तो तुमच्या TYBSC फर्स्ट सेमिस्टरलाच आहे. त्यामुळे आपण जे इंट्रोडक्शन बघितलेलं आहे SYBSCला, आणि मी जो तुम्हाला याच्या आधी जे एक लेक्चर झाला आपलं, जो व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला होता, तर तोही हाच होता की इंट्रोडक्शन ऑफ म्हणजे तुम्ही एकदा परत बघावं इंट्रोडक्शन ऑफ कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. तो असा उगाचच नव्हता शेअर केलेला, यूट्यूबचा व्हिडिओ शेअर केलेला, म्हणजे तो काहीतरी आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड होता किंवा आपला सिलेबसशी रिलेटेड होता, जेणेकरून तिथून आपण पुढे जाऊ शकतो. तर त्यासाठी तो जो व्हिडिओ होता तो शेअर केलेला होता. तर त्याच्यातसुद्धा या सगळ्या बेसिक गोष्टी परत एकदा आपण 2 मिनटात SYBSCमध्ये जर गेलो, तर SYBSCमध्ये आपण सुरुवातीला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सच्या इंट्रोडक्शनमध्ये सुरुवात केली होती, ती ॲडिशन अँड मॉलिक्युलर कंपाऊंड्समधून. ॲडिशन आणि मॉलिक्युलर कंपाऊंड्स जे आहेत तोही टॉपिक आपण सुरुवात केली होती साल्ट्सपासून, की वेगवेगळे साल्ट्स कुठले असतात. त्याच्यात आपण जस्ट आपण 5 मिनिट म्हणजे विदिन 5 मिनिट्स आपण सगळं रिकॉल करूया. SYBSC जर तुम्हाला आठवत असेल, नसेल आठवत तर परत एकदा आपण लिहून घेतलेलं आहे, ते बघा घरी जाऊन. की त्याच्यात आपण सुरुवात केली होती साल्ट्सपासून, की ज्याच्यात सिम्पल साल्ट, ॲसिडिक साल्ट, बेसिक साल्ट आणि मिक्स साल्ट, हे 4 टाईप साल्ट्सचे. आणि जो 5वा टाईप जो होता तो ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंड्स. आता ॲडिशन अँड मॉलिक्युलर कंपाऊंड्स ज्यावेळेस आपण डिस्कस केला होता, तर ॲडिशन आणि मॉलिक्युलर कंपाऊंड्सचे परत 2 टाईप पडतात. की त्याचा फर्स्ट जो टाईप आहे तो डबल साल्ट्स, आणि सेकंड जो टाईप होता तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. जो इथे आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, पहिला डबल साल्टसुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेला होता.
की डबल साल्ट्स म्हणजे काय, की डबल साल्ट्स आर दोज कंपाऊंड्स विच एक्झिस्ट इन ओनली क्रिस्टल लॅटिस बट ब्रेक डाऊन इन टू देअर कॉन्स्टिट्युएंट कंपाऊंड्स वेन डिझॉल्युशन इन वॉटर. की सगळ्यात आधी ॲडिशन कंपाऊंड म्हणजे काय, की कुठलेही दोन कंपाऊंड्स जे असतात ते आपण मिक्स केले विथ स्टॉइचियोमेट्रिक रेशो, की कुठल्या तरी पर्टिक्युलर रेशोने दोन वेगवेगळे कंपाऊंड्स मिक्स केले किंवा दोन साल्ट मिक्स केले. साल्ट मिक्स केल्यानंतर त्याचं क्रिस्टलायझेशन आपण करतो. क्रिस्टलायझेशन केल्यानंतर दोघं मिक्स झाल्यानंतर त्याच्यापासून एक ॲडिशन कंपाऊंड किंवा मॉलिक्युलर कंपाऊंड. मॉलिक्युल म्हणजे दोन ॲटम्सपासून किंवा मोर दॅन 2 ॲटम्सपासून जो बनतो तो मॉलिक्युल्स. तशाच पद्धतीने दोन साल्ट आपण मिक्स केले, त्याच्यापासून आपल्याला ॲडिशन किंवा मॉलिक्युलर कंपाऊंड मिळाला. आता ॲडिशन किंवा मॉलिक्युलर कंपाऊंडची मी आत्ताच बोललो की त्याचे दोन टाईप, डबल साल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग ज्यावेळेस ही सगळी प्रोसेस दोन मिक्स केल्यानंतर त्याचं क्रिस्टलायझेशन करून आपल्याला जो ॲडिशन कंपाऊंड मिळतो, त्या ॲडिशन कंपाऊंडला ज्यावेळेस आपण डिझॉल्युशन इन वॉटर करतो, की ज्यावेळेस आपण तो ॲडिशन कंपाऊंड डिझॉल्युशन इन वॉटर करतो, वॉटरमध्ये त्याला डिझॉल्व करतो, त्याच्यापासून वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर तो डिझॉल्व झाल्यानंतर आपल्याला एक सोल्युशन मिळतं, वॉटर सोल्युशन. तर जे आयनचं सोल्युशन असतं, आणि त्या आयनच्या सोल्युशनसोबत जर काही ॲनालिटिकल टेस्ट केल्या आपण, तर त्याच्यापासून आपल्याला अशा दोन माहिती मिळतात की काही जे आयन्स आहेत त्या आपल्या ज्या प्रॉपर्टीज होत्या ज्यावेळेस आपलं क्रिस्टलायझेशन करून आपला ॲडिशन कंपाऊंड मिळाला, तर त्या आयन्सच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या ॲज इट इज रिटेन करतायत, ॲज इट इज पुढे येत आहेत, की ज्या प्रॉपर्टी होत्या त्या सगळ्या प्रॉपर्टीज दाखवता आहेत किंवा ते प्रॉपर्टीज रिटेन करता आहेत. त्या कंपाऊंड्सला डबल साल्ट म्हणतो. आणि या सगळ्या टेस्ट करून सगळ्या ज्या प्रोसेस करून जेव्हा त्यावेळेस त्या सोल्युशनचा ॲनालिटिकल टेस्ट केल्यानंतर असे काही आयन्स असतात की ते आपले प्रॉपर्टीज शो करत नाही, डज नॉट रिटेन देअर प्रॉपर्टीज परत शो करत नाही. त्या कंपाऊंड्सला आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणतो. हे अतिशय आपण परत मागच्या वर्षी आपण परत ह्या गोष्टी शिकून घेतल्या होत्या. तर हे दोघं ॲडिशन कंपाऊंडचे टाईप, डबल साल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, की जे आयन्स आपल्या प्रॉपर्टीज रिटेन करतात त्याला डबल साल्ट म्हणतात. डबल साल्ट एकदम वेल नोन एक्झाम्पल आहे पोटॅश आलम. आणि दुसरा जो आहे, जे आयन्स आपल्या प्रॉपर्टीज रिटेन करत नाहीत त्याला आपण कॉम्प्लेक्स साल्ट असाही एक शब्द होता बघा, की कॉम्प्लेक्स साल्ट किंवा आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं म्हणत असतो. त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणजे काय किंवा डबल साल्ट्स म्हणजे काय, की जे आपले प्रॉपर्टीज शो करत नाही, रिटेन करत नाही, त्यांना डबल साल्ट म्हणतो. आणि जे सगळ्या आयन्स आपले जे आपल्या प्रॉपर्टीज रिटेन करतायत त्याला डबल साल्ट म्हणतो. आणि जे आयन्स आपल्या प्रॉपर्टीज ॲज इट इज रिटेन करत नाहीत त्याला आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं म्हणतो. आता इथून आपली ॲक्च्युअल कोऑर्डिनेशन कंपाऊंड सुरू झाली. डबल साल्टचं एक्झाम्पल बघितलं आपण, पोटॅश आलम. आणि हे जे एक्झाम्पल बघताय तुम्ही, CuNH3 SO4 2- ब्रॅकेटवर +2 चार्ज, अशा पद्धतीचं आपण सुद्धा एक्झाम्पल मागच्या वर्षी बघितलेला आहे. हा जरी कॉम्प्लेक्स तुम्हाला थोडा फॅमिलियर आहे, आपण खूप वेळा बघितलेला कॉम्प्लेक्स आहे, तर हा तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये आपण परत काही बेसिकच्या कन्सेप्ट्स होत्या त्या डिस्कस केलेल्या होत्या लास्ट इयरला, की पूर्ण हा कोऑर्डिनेशन जो कंपाऊंड आहे त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, बेसिक कन्सेप्ट कुठल्या कुठल्या असतात. तर त्याच्यात हा तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड पूर्ण इथून इथेपर्यंतचा हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्यानंतर याच्यात कुठल्या कुठले कन्सेप्ट असतात, त्याच्यात ही जी कन्सेप्ट आहे तुमचा सेंट्रल मेटल आयन, की हा जो तुमचा मेटल आहे त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल मेटल आयन. त्यानंतर जो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट, सेंट्रल मेटल आयन काय असतो आणि लिगॅंड काय असते हेही आपण डिस्कस केलेलं होतं व्यवस्थित, की कशाला आपण सेंट्रल मेटल आयन म्हणतो आणि कशाला आपण लिगॅंड म्हणतो. तर सेंट्रल मेटल आयन म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, त्यालाच आपण इलेक्ट्रोफाईल म्हणतो. आणि तो जो असतो तो लेविस ॲसिड असतो, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. लेविस ॲसिडची डेफिनेशन, इलेक्ट्रॉन पेअर जो ॲक्सेप्ट करतो त्याला लेविस ॲसिड म्हणतात. तर हा सेंट्रल मेटल आयन इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. त्याच्याच अपोजिट लिगॅंड, की लिगॅंड जी असते ती याला इलेक्ट्रॉन डोनेट करत असते.
इलेक्ट्रॉन रिच असते, त्यानंतर न्यूक्लिओफाईल असतो, हा इलेक्ट्रोफाईल, हा न्यूक्लिओफाईल, आणि त्यानंतर लेविस बेस, की हा जो आहे तो लोन पेअर डोनर आणि हा ॲक्सेप्टर. तर हा तुमचा लेविस बेस. तर हे झालं सेंट्रल मेटल आयन. त्यानंतर लिगँड. त्यानंतर कॉर्डिनेशन नंबरबद्दल आपण बोललो होतो की जेवढ्या नंबर ऑफ लिगँड्स असतात त्याला आपण कॉर्डिनेशन नंबर म्हणतो. त्यानंतर काउंटर आयन की जो ब्रॅकेटच्या बाहेर येतो, कॉर्डिनेशन स्पेअर. परत हा जो एवढा स्पेअर आहे अंडर ब्रॅकेट तो तुमचा कॉर्डिनेशन स्पेअर, आणि त्याच्या बाहेरचा जो आयन असणार आहे तो तुमचा काउंटर आयन. त्यानंतर जो तुमच्या पूर्ण कॉम्प्लेक्सवर जो चार्ज असणार आहे तो आपला चार्ज, हेही आपण डिस्कस केलेलं होतं अतिशय चांगल्या पद्धतीने, की या सगळ्या बेसिक कन्सेप्टच्या डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स, त्यासाठी परत एकदा तुम्ही नोट्स बघा, आपण लिहून दिलेला एकदा रीड करा, या सगळ्या बेसिक गोष्टी त्याच्यातून समजतील. त्यानंतर पुढे जाऊन आपण लिगँडचं क्लासिफिकेशन बघितलं होतं, म्हणजे पूर्ण चॅप्टर्स आपण 1 मिनिटात कवर करूया. त्यानंतर पुढे जाऊन आपण क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स बघितलं. क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्समध्ये मोनोडेंटेड लिगँड, त्याचे 3 टाईप्स लिगँड्सचे. पहिले जो टाईप आहे तो मोनोडेंटेड लिगँड, त्यानंतर बायडेंटेड लिगँड आणि पॉलिडेंटेड लिगँड. मोनोडेंटेड लिगँडमध्ये एकच डोनर ॲटम असतो. त्यानंतर बाय म्हणजे 2, की ज्याच्यात 2 डोनर ॲटम्स असतात किंवा 2 डोनर स्पेसीज असतात. आणि पॉलिडेंटेड लिगँड की ज्याच्याकडे मोर दॅन 2 जे आहेत ते इलेक्ट्रॉन पेअर प्रेझेंट असतात, जे मोर दॅन 2 इलेक्ट्रॉन डोनेट करत असतात सेंट्रल मेटल आयनला. तर हे क्लासिफिकेशन ऑफ लिगँडमध्ये बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं की, आणि चौथा जो टाईप होता, टाईप म्हणण्यापेक्षा या तिघही लिगँड झाल्या, तर अजून एक लिगँड चिलेटिंग लिगँड नावाचा प्रकार होता, तोही आपण बघितला होता की ज्याच्यात चिलेशन होतं. अशा पद्धतीचे चिलेटिंग लिगँड्स. त्यानंतर फिजिकल मेथड्स बघितल्या होत्या आपण स्टडी ऑफ कॉम्प्लेक्ससाठी. त्याच्यात क्रायोस्कोपिक मेजरमेंट आणि कंडक्टन्स मेजरमेंट, की या दोघंही फिजिकल प्रॉपर्टीज क्रायोस्कोपिक मेजरमेंटमध्ये आणि त्यानंतर कंडक्टन्स मेजरमेंटमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या होत्या, तेही व्यवस्थित बघा. आणि त्यानंतर पुढे जाऊन नॉमेनक्लेचर डिस्कस केलेलं होतं आपण, की नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, त्याचे काही रूल्स होते ते बघा, की कशाला नंबरिंग आधी द्यायची. मोर दॅन म्हणजे लिगँड्स जेव्हा मोर दॅन 2 असतील, एकापेक्षा किंवा 2पेक्षा जास्त ज्यावेळेस लिगँड्स असतील त्यावेळेस कोणत्याचं आधी नॉमेनक्लेचर द्यायचं, नॉमेनक्लेचरमध्ये कोणत्याचं आधी नाव घ्यायचं. त्यानंतर मेटल, त्यानंतर त्याचा ऑक्सिडेशन स्टेट कशा पद्धतीने लिहायचं, हे नॉमेनक्लेचर, या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वर्षी याच्यात शिकलो होतो, की जो आपला इंट्रोडक्शन ऑफ कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, आणि ते चॅप्टर याच्यासाठीच होते की टीवायला तुम्हाला पूर्ण कोऑर्डिनेशन केमिस्ट्री टोटल थेरीज आहेत. तर त्याच्या आधी तुम्हाला सिम्पल इंट्रोडक्शन व्हावं कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीबद्दल, त्यासाठीच ते सेकंड सेमिस्टरला चॅप्टर आहे. आणि ते इथून पुढे कंटिन्यू करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून ते पूर्ण चॅप्टर पूर्ण एकदा वाचा, पूर्ण एक वेळा समजून घ्या, म्हणजे इथून पुढची सुरुवात तुमची व्यवस्थित होईल. त्यानंतर आपण आता मेन मुद्द्यावर येऊ, की आपलं चॅप्टर जे यावर्षी आपण शिकणार आहोत, मॉडर्नस थेरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड पार्ट ए, युनिट 2. आपण सेकंड युनिटपासून स्टार्ट करतो आहे. पहिलं जे युनिट आहे ते आपण नंतर बघणार आहोत, कारण हे 4ही चॅप्टर्स आपल्याला एका पाठोपाठ असल्यामुळे हे आधी कवर करून घेऊया, की 4ही थेरीज. तर त्यासाठी मी इथून सुरुवात केली कोऑर्डिनेशन. आणि तुम्ही मागच्या वर्षी पण परत पुढे जाऊन हे चॅप्टर संपेपर्यंत कोऑर्डिनेशन केमिस्ट्री विसराल, त्यामुळे थोडाफार तरी टच देऊन कोऑर्डिनेशन जे एस-वायचं होतं ते परत रिवाईज करून आपण तिथून कंटिन्यू करूया, या उद्देशाने आपण युनिट 2 स्टार्ट केलं आहे. तर युनिट 2बद्दल बोलायचं म्हटलं तर मॉडर्न थेरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड पार्ट ए, दिस चॅप्टर इज फॉर 12 मार्क्स. आणि या चॅप्टरमध्ये जर आपण सिलेबस बघितला तर अझम्पशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, किंवा ज्या थेरीज आहेत किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचे जे अझम्पशन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर पहिली जी थेरी आहे ती वर्नर थेरी आणि आयसोमेरिझम.
आता कॉर्डिनेशन कंपाऊंड्सच्या टोटल 3-4 चॅप्टर्समध्ये सगळ्या थेरीज म्हणजे सगळ्यात आधी ती वर्नर्स थेरी, त्यानंतर व्हॅलन्स बॉन्ड थेरी, त्यानंतर क्रिस्टल फील्ड थेरी आणि लास्ट वन इज MOT मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. या सगळ्याच थेरीजबद्दल आपल्याला या पूर्ण सेमिस्टरमध्ये डिस्कस करायचं आहे. तर सगळ्यात आधी या चॅप्टरमध्ये वर्नर्स थेरी आणि आयसोमेरिझम काय आहे किंवा वर्नर्स थेरी काय आहे हा एक टॉपिक कवर करायचा आहे. त्यानंतर EAN रूल, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल, की हा जो रूल आहे EAN म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचा शॉर्ट फॉर्म, तर हा जो रूल आहे तो डिस्कस करायचा आहे. त्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन, की कॉम्प्लेक्स आयनची स्टॅबिलिटी कशावर डिपेंड असते, त्याचे फॅक्टर्स कुठले कुठले आहेत, कॉम्प्लेक्स आयन कशा पद्धतीने त्याचे स्टेबल असणार आहे, या सगळ्या गोष्टी स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयनमध्ये. आणि फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन, की कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयनमध्ये. आणि त्यानंतर जो टॉपिक आहे स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 अँड कोऑर्डिनेशन नंबर 6. कोऑर्डिनेशन नंबर ही कन्सेप्टसुद्धा आपण बघितलेली आहे मागच्या वर्षी, की पण आपण आता तरी डिस्कस करणारच आहोत की कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 त्याच्या स्टेरिओकेमिस्ट्रीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि लास्ट वन आहे आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, की कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमधला आयसोमेरिझम कसं असणार आहे, कशा पद्धतीने त्याचे आयसोमर्स मिळणार आहेत, स्टेरिओ आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्स, या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्शन ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सेमिस्टर 5, की या सेमिस्टरमधली जी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे त्याचा सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीच्या इंट्रोडक्शनला सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करू, की पुढचं जे लेक्चर आपण जे मेन ॲक्च्युअल जे चॅप्टर्स आहे तिथून सुरुवात करूया नेक्स्ट लेक्चरपासून. आज आपण इथेच थांबूया. परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत TYBSc केमिस्ट्रीमध्ये आणि तुमच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.